नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचा येणाऱ्या काळातला नेमका या सरकारचा अजेंडा काय आहे? सामान्य माणसाची विविध क्षेत्रातल्या मंत्र्यांकडून त्या विभागाकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला नेमकं काय दिलं जाणार आहे, या सगळ्या अनुषंगानं आपण अजेंडा महाराष्ट्रामध्ये मंथन करतोय. आणि आज आपल्या सोबत आहेत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. 4 महिने झाले तुम्ही राज्याचे क्रीडा मंत्री होऊन. या 4 महिन्याच्या कालावधीत नेमकं असं काय महाराष्ट्राला मिळालं, खेळाडूंना मिळालं, क्रीडाप्रेमींना मिळालं आणि भविष्यातली तुमचं यातलं व्हिजन नेमकं काय असणार आहे? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचा अजेंडा महाराष्ट्र कार्यक्रम या परिसंवादाचे अतिशय छान आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. याबद्दल विशेष निमंत्रित म्हणून मला पण या कार्यक्रमाला आपण बोलवलात, त्याबद्दल मी आपल्या न्यूज 18 लोकमतचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मनापासून या ठिकाणी मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्याकडं राज्याच्या नेतृत्वाने गेल्या 4 महिन्यापूर्वी क्रीडा व युवक कल्याणचा कारभार मला त्या ठिकाणी सोपवला आणि अतिशय महत्त्वाचं खातं त्या ठिकाणी आहे. आणि त्या खात्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला काम करता आलं. आणि खरंच म्हणजे हा क्रीडा खातं आरोग्याला तर खूप चांगल्या पद्धतीनं ठेवता येतच, पण आपले खेळाडू चांगल्या पद्धतीनं तयार करण्याचं सुद्धा या क्रीडा खात्याकडे त्या ठिकाणी काम आहे. पहिल्यांदा तर आपण करोना काळ होता आणि जे मानाचं सन्मानाचे जी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार होते गेल्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी रखडलेले होते. आत्ताच तुम्ही ज्यांची मुलाखत घेतली ते राज्याचे नेते गिरीश महाजन साहेबांकडे हे खातं होतं आणि त्यांनी सुद्धा या खात्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा ते ठरवलं होतं की आपल्याला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आपले 3 वर्षाचे रखडलेले आहेत ते दिले पाहिजे. पण माझा योग म्हणा की मला ते खातं माझ्याकडे सोपवण्यात आलं आणि आल्यानंतर मी त्या ठिकाणी आढावा त्या ठिकाणी मी घेण्यात आला. आणि आढावा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला अनेक महत्त्वाचे कामं या ठिकाणी केले पाहिजे. त्या ठिकाणी मग शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जे 2019-20, 20-21, 21-22 अशा 3 वर्षापासून जे प्रलंबित होते ते क्रीडा पुरस्काराचं वितरण आपण राज्याचे महामहिम राज्यपाल 28 ऑगस्टला आपण पुणे बालेवाडी इथे आयोजित त्या ठिकाणी आपण करण्यात आले आणि त्यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, राज्याचे दोन्ही कर्तबगार उपमुख्यमंत्री त्यांच्या आणि गिरीश महाजन साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, चंद्रकांत पाटील साहेब असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुण्यामध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला गेला आणि जवळजवळ 3 वर्षाचे पुरस्कार त्या ठिकाणी वितरित करण्यात आले. आणि विशेष म्हणजे आपण जीवन गौरव पुरस्कार आपण प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आपण दिला जात होता आणि त्या जीवन गौरव पुरस्काराला यावर्षी आपण दिलीप वेंगसरकरांना आपण तो पुरस्कार त्या ठिकाणी दिला. पण त्याची रक्कम 3 लाख रुपये होती आणि इतर खेळाडूंची रक्कम 1 लाख रुपये त्या ठिकाणी होती. आमच्या लक्षात आलं की बाबा एवढा जीवन गौरव आपण त्या ठिकाणी पुरस्कार आपण देतोय आणि ती रक्कम फार छोटीशी कमी आहे, म्हणून आपण जीवन गौरव पुरस्काराला 5 लाख रुपये आपण त्या ठिकाणी केली आणि इतर खेळाडूंना आपण 3 लाख रुपये आपण वाढ करण्याचा निर्णय त्याच कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणी घेण्यात आला. आपण हॉकीचे जादूगर म्हणून मेजर ध्यानचंद यांचं नाव त्या ठिकाणी आपण घेतलं जातं आणि त्यांच्या नावानं राष्ट्रीय स्तरावरती क्रीडा दिन म्हणून आपण 29 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी साजरा करतो. आणि आमच्या लक्षात आलं, माननीय अजितदादा पवार साहेबांच्या लक्षात आलं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं आणि मला त्यांनी सूचना केली, संजय आपण जसं मेजर ध्यानचंदच्या नावानं राष्ट्रीय क्रीडा दिन आपण म्हणून साजरा करतो तसं आपण महाराष्ट्राची आण आणि बाण स्वर्गीय खाशाबा जाधव आहेत, ते ऑलिम्पिक किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे हॉकी कुस्तीचे ते कुस्तीगीर आहेत
आणि त्याच्यामुळं त्यांच्या नावानं आपण राज्य क्रीडा दिन म्हणून आपण साजरा केला पाहिजे हे भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि मी सुद्धा 15 जानेवारी त्यांचा जन्मदिवस असतो आणि म्हणून त्यांच्या नावानं 15 जानेवारीला आपण खाशाबा जाधव राज्य क्रीडा दिन म्हणून साजरं करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बडेसाहेब, तुम्हाला मी तुमच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो की खेळाडूंना समोर ठेवून आम्ही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या 4 महिन्यामध्ये घेतलेत आणि पुढे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. आता तुम्हाला सांगतो, आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. त्या आशिया क्रीडा स्पर्धेत सुद्धा भारताने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राने सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली. आणि म्हणून ते पात्र खेळाडूंना पूर्वतयारीसाठी आपण 5 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देत होतो आणि दिव्यांग खेळाडूंना 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही जमा करत होतो. आणि त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी घेतल्यानंतर तिथं काही त्यांना जे पदक मिळाले असतात, मग स्वर्ण पदक असेल, रौप्य पदक असेल किंवा कांस्य पदक असेल, ही इथं त्याची रक्कम प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढवली. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही आता कुणावर मला टीका करायची नाही, कोणत्याही सरकारने केलेलं नाही. पण ह्या महायुती सरकारने आणि मी विशेषतः ह्या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जे की आपण स्वर्ण पदकाला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये स्वर्ण पदक ज्या खेळाडूंना मिळालेले आहेत त्यांना 10 लाख रुपये त्या ठिकाणी मिळत होती. आणि रौप्य पक्ष ते आता आपण 1 कोटी रुपये केली. 1 कोटी रुपये. आणि रौप्य पदकाला आपण 7 लाख रुपये देत होतो, त्याला आता आपण 75 लाख रुपये देण्याचा आपण त्या ठिकाणी किती पटीने वाढली? 10 पटीनं 10 पटीनं त्या ठिकाणी वाढवण्यात आली. मला एक विचारायचं याच्यामध्ये की साधारणपणे क्रीडा विभागाकडे बघण्याचा सरकारचा आतापर्यंतच्या अर्थमंत्री सगळ्यांचा दृष्टिकोन थोडासा दुय्यम अशा प्रकारचा राहिला आहे. पण पहिल्यांदा असं झालं, परवा तुम्ही पुरस्कार सोहळा घेतला, त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अजितदादांनी जे अर्थमंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं की मी पैसा कमी पडू देणार नाही, डीपीडीसीतून असेल खेळाचा पैसा हा खेळावर खर्च झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. यानंतर ग्रामीण भागातलं खेळाचं मैदान असेल, तिथल्या सुविधा असतील, या सगळ्यावरती आता पैसे खर्च होतील आणि याचा फायदा महाराष्ट्रातल्या क्रीडा जगताला होईल असं वाटतं तुम्हाला? ती आशा निर्माण झाली आहे? 100%. कारण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब. अजितदादा पवार साहेब तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं विशेष लक्ष त्यांचं क्रीडा खात्यावरती आहे. आणि आता पुरवणी मागणीमध्ये सुद्धा प्रचंड निधी, जेवढा निधी आम्ही मागितला तेवढा निधी आम्हाला पुरवणी मागणीमध्ये त्या ठिकाणी मला देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही जी म्हणतायत की ग्रामीण भागामध्ये आम्ही आता नमो क्रीडा संकुल योजना, आम्ही आदरणीय देशाचे लोकप्रिय आणि विश्वगुरू म्हणून आपण ज्यांना मानतो नरेंद्र मोदी साहेबांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राज्यात आम्ही राबवण्यात येत असलेल्या नमो 11 कलमी कार्यक्रमाअंतर्गत क्रीडा विभागातर्फे राज्यामध्ये 73 ठिकाणी क्रीडांगण, क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी नमो क्रीडा संकुल अभियान राबवण्याचा बाब शासनाच्या त्या ठिकाणी विचाराधीन आहे. त्या माध्यमातून अनेक खेळाडूंना त्या ठिकाणी वाव त्या ठिकाणी मिळणार आहे. पण मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगू इच्छितो की हरियाणा असेल, पंजाब असेल किंवा ओडिशा असेल, हे राज्य खेळामध्ये खूप पुढे गेलेत. वेगवेगळा एक खेळ घेऊन, संस्कृती आहे, एक खेळ घेऊन ते फार पुढे गेलेत. म्हणून आम्हाला सुद्धा आपल्या राज्यामध्ये तिथं ऑलिम्पिक भवन आहेत, आपल्या राज्यामध्ये आज तागायत ऑलिम्पिक भवन नव्हतं. आणि म्हणून दादांनी सूचना केली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना केली, मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की कसल्याही परिस्थितीमध्ये तुझ्या कार्यकाळामध्ये ऑलिम्पिक भवन झालं पाहिजे. महाराष्ट्रात होतंय हे? हो. कुठं होतंय? पुण्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी केलं. आत्ताच्या पुरवणी मागणीमध्ये 78 कोटी रुपये त्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर वगैरे निघेल आणि लवकरात लवकर आम्ही त्याचं भूमिपूजन करून देशामधलं नंबर 1चं ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी होईल अशी आपल्या मार्फत जनतेला त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ की 2020 साली त्याची घोषणा झाली होती. म्हणजे सत्य आहे ती बोलायला हरकत नाही, सुनील केदार साहेब असताना त्याची घोषणा झाली होती, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अंमलबजावणी झाली होती, ते रखडलं होतं. कोणी नेता संभाजीनगरला करा म्हणत होते,
कोणते नेते पुण्याला करा म्हणत होते, कोणी अजून XYZ ठिकाणी करा म्हणत होते, पण आम्ही तोडगा त्या ठिकाणी काढला. या तिन्ही नेत्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आपण पुणे येथे स्थापन त्या ठिकाणी केलं. त्याचे तात्पुरते कुलगुरू आपण IAS ऑफिसर त्या ठिकाणी आपण नेमलेले आहेत आणि लवकरात लवकर एक क्रीडा क्षेत्रातला तज्ज्ञ आपण या कमिटीच्या मार्फत आपण एक तज्ज्ञ त्या विद्यापीठाचा कुलगुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे संभाजीनगरला जे करण्याचं अगोदर ठरलं होतं तिथं आपण क्रीडापीठ करतोय. नाही, निश्चित त्याच्याबद्दल तुमचं कौतुक. पण तुम्ही लातूरचे भूमिपुत्र आहात. लातूरच्या सुद्धा जनतेला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, कारण लातूरचा भूमिपुत्र आज राज्याचे क्रीडा मंत्री असताना तुम्ही लातूरला काय देणार आहात? लातूरला काय गिफ्ट आहे संजय बनसोडे यांच्याकडून? एक खरं तर लातूरला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना जिल्हा क्रीडा संकुल आणि विभागीय क्रीडा संकुलची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. पण आज ही विभागीय क्रीडा संकुल त्या ठिकाणी अंमलात आलेलं नाही किंवा त्याचं काम सुद्धा चालू झालेलं नाही. पण त्याची घोषणा झाली आहे आणि म्हणून मी आता परवा क्रीडा समितीची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि त्या क्रीडा समितीच्या मीटिंगमध्ये त्या विभागीय क्रीडा संकुलाला आपण निधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय आणि लवकरात लवकर भव्य दिव्य आपण त्या ठिकाणी निधी आपण त्या ठिकाणी देऊया. आपण त्या ठिकाणी निधी देऊया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो प्रो गोविंदा जे माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न त्या ठिकाणचं होतं आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये जसं प्रो IPL आहे, जसं प्रो कबड्डी आहे, त्याच धर्तीवरती प्रो गोविंदा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. जगामध्ये पहिल्यांदा इंडोर स्टेडियममध्ये प्रो गोविंदाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला आणि अतिशय भव्य दिव्य तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. तुम्ही ज्या ग्रामीण भागातून आलेला आहात, उदगीर सारख्या छोट्याशा शहरातून तुम्ही आज लोकप्रतिनिधी म्हणून आलात, मंत्री झालात, पण त्याचबरोबर तुम्ही ज्या समाजातून आलात तो समाज सुद्धा आजपर्यंत दुर्लक्षित असा हा समाज राहिलेला आहे, विकासापासून वंचित राहिलेला हा समाज आहे. या समाजासाठी काही प्रश्न आहेत त्यांचे, विशेषतः इंदू मिलच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. इंदू मिलचं काय होणार आहे? ते स्मारक कधी होणार आहे? देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आणि विश्वगुरू म्हणून ज्यांना समजलं जातं ते नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं 2018 का 19ला त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं होतं आणि त्याच्यानंतर ते काम त्या ठिकाणी चालू होतं. मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या कार्यकाळात ही मी ज्यावेळेस शपथ घेतली आणि शपथ घेतल्या घेतल्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं आपण आमदार आणि मंत्री पदापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवलेलो आहोत आणि म्हणून आपण बाबासाहेबांचं स्मारकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी होती आणि म्हणून मी सातत्यानं इंदू मिल त्या जागेवरती जाऊन त्या ठिकाणी मी पाहणी करत होतो.